आपण इकडे जी सह्यांची मोहीम राबवत आहोत ती माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आम्ही आता इथे जी सह्यांची मोहीम राबवायचा प्रयत्न करतोय त्याचा आधी कृपया सगळ्यांनी कारण समजून घ्या. आमचा विषय काय, आमचा मुद्दा काय, राजसाहेबांचं म्हणणं काय, सगळ्यांनी समजून घ्या फक्त, आणि मग तुम्ही सही करायची की नाही हा तुमचा विषय आहे, तुमची इच्छा आहे. पहिली ते चौथी या इयत्तातल्या मुलांसाठी महाराष्ट्र शासनाने अचानक तिसरी भाषा सक्तीची केलेली आहे. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट म्हणजे तिसरी भाषा सक्तीची केलेली आहे आणि ती योगायोगाने हिंदी आहे. आमच्या महाराष्ट्रात मराठी ही सगळ्यात प्रथम भाषा असली पाहिजे व इंग्लिश भाषा असली पाहिजे, कारण का ती जगन्मान्य आहे. हिंदीची सक्ती कशासाठी? दोन विषय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या चिमुकल्या मुलांसाठी तिसरी भाषेची सक्ती का, हा पहिला मुद्दा आहे. आणि त्यात ती हिंदी भाषा का? लहान मुलांसाठी पहिली ते चौथीला विद्यार्थ्यांसाठी दोन भाषा पुरेशा आहेत, एवढं वर्णन त्यांच्यावर खूप आहे. आणि आता आपण इकडे जेवढे उभे आहोत सगळे जमले आहोत, आपलं आयुष्य गेलं, आपण पहिली ते चौथी दोनच भाषा शिकलो आणि पाचवीपासून आपल्याला हिंदी भाषा सुरू झाली. आणि मग त्याच्यात तुम्हाला हिंदीचा ऑप्शन होतं, संस्कृतचं ऑप्शन होतं, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. पहिली ते चौथी तिसरी भाषाची सक्ती आणि त्यात ती हिंदी भाषा, ह्याच्या मागचं राजकारण समजून कृपया घ्या. हे इकडे हिंदीची जी घुसखोरी ठरवलेली आहे त्यासाठी ही भाषा सक्तीची करण्यात येत आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एवढ्या चिमुकल्यांवर तिसरी भाषा का, तिसऱ्या भाषेची सक्ती का, हा आमचा सर्वप्रथम मुद्दा आहे. एक भाषा वेगळी तुम्ही लादलीत म्हणजे त्याच्या मागणं काय काय घडेल हे प्लीज लक्षात ठेवा. एक छोटासा मुद्दा फक्त सांगतो. एक भाषा तुम्ही वाढवलीत म्हणजे हिंदी पहिली ते चौथी केली, त्याच्यासाठी सगळे शिक्षक वाढणार, शिक्षकांची गरज असणार. हिंदी भाषा शिकवणारे शिक्षक कुठनं येणार हे आपल्याला सांगायची गरज नाही. त्यांचा पगार या महाराष्ट्रावर लादला जाणार, तो तुम्ही आणि आम्ही आपल्या टॅक्समधनं देणार. हा विषय आहे, ह्यातलं गांभीर्य लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की राजसाहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्याला प्लीज तुम्ही सहकार्य करा व येऊन इकडे सहाय्य करा. तुमची एक सही या शासनाचे डोळे उघडेल एवढी खात्री बाळगा. आणि आम्ही फक्त माध्यम आहोत, तुमच्याशिवाय आपण रस्त्यावर उतरून लढल्याशिवाय काहीही होणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कुठच्याही भाषेबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही. हिंदी भाषा ही प्रत्येक चांगलीच असते असे राजसाहेब नेहमीच सांगतात. फक्त लहान मुलांवर तिसऱ्या भाषेची सक्ती नको हा पहिला मुद्दा आणि ती तिसरी भाषा हिंदी नको हा दुसरा मुद्दा. एवढंच बोलून थांबतो. आम्हाला सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.